सारोड्याच्या माथ्यावर गेलेला माणूस जर 2 मिनिटात परत खाली आला त्याच्यासारखा अरसिक माणूस कोणीच नाही. कारण तिथून दिसणारा साल्हेर याला खरंच बीट नाही. साल्हेर फिरायला जर तुम्हाला एक दीड दिवस लागत असेल तर मुल्हेरला तुम्हाला 2-2.5 दिवस सहज काढावे लागतात. कारण एवढ्या अवशेष आणि एवढ्या गोष्टी आहेत. खाफी खान स्वतः म्हटलंय की हा पूर्ण प्रदेश हा काश्मीर सारखा आहे. हे भारताचं दुसरं नंदनवन म्हणतो त्या प्रदेश. यांच्या दृष्टीने हनुमानाचा जन्म बागलाणात झाला. अच्छा. आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जागाही ते दाखवतात. आपल्याकडे एक तर महाराष्ट्रात अशा खूप कमी जागा आहेत की जिथून सूर्योदय पण तेवढा सुंदर दिसतो आणि सूर्यास्त पण तेवढा सुंदर दिसतो. साल्हेर त्यातली एक जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या क्रोधाने साल्हेरजवळ जे युद्ध केलंय तिथे शत्रूचं पूर्ण त्या युद्धात निर्दालन झालंय. मुंडक्यांचे रास पडली आहे. शीर नसलेली धड फक्त घोड्यावर इकडे तिकडे पळत आहेत. ती पण त्या रक्तामांसाच्या चिखलात पडत आहे. आणि हे सगळं ज्यावेळी वृत्त दिल्लीला समजतं त्यावेळी औरंगजेबच हतबल झाला की त्याच्यातली ताकद निघून गेली. तर भूषण म्हणतो गतबल खान दलेल हुव खान बहादूर मुद्ध शिवसर्जासल हेर ढिग क्रुद्धदरिकीय युद्ध क्रुद्धदरिकीय युद्धदरेरी अद्ददरिकरी मुंडट डुरतई रुंडट डुकरत उंडट डुकबरी खेदित दरबर छेदित दयकरी मेदित दली दल जंगत जतीसुनी रंगक गती औरंगक गतबल. म्हणजे दरवेळी आपण म्हणतो की मराठे गनिमी काव्यानेच लढले. या युद्धात दाखवून दिलं ना की आम्ही ओपन फील्ड बॅटल्सही तेवढ्याच ताकदीने करू शकतो. सर्वजण आपण बघतोच आहोत उन्हाळ भटकंतीचे पॉडकास्ट. खूप सुंदर आणि वेगवेगळे विषय घेऊन उन्हाळ भटकंती आपल्या समोर येते. तर आपण ही आपली जबाबदारी बनते की आपण नक्कीच हे सगळे व्हिडिओज शेअर केले पाहिजेत, व्हिडिओज लाईक केले पाहिजेत, चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपले जे काही ओळखीचे आहेत त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आता मित्रांनो, उन्हाळ भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्सचं किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये, जिथे आपण उलगडतो ट्रॅव्हल, इतिहास, भूगोल आणि बऱ्याच गोष्टी. आज आपण बोलणार आहोत अशा भागाबद्दल जे सह्याद्रीच्या उत्तर भागात आहे, बागलाण रेंज. ही रेंज म्हणजे गडकिल्ल्यांचा खजिनाच आहे. साल्हेर, मुल्हेर, सालोटा, मोरा, हरगड आणि अजून कितीतरी. आणि आज आपल्यासोबत आहेत ह्या भागाचे जाणकार आणि कमालीचे फोटोग्राफर स्वप्नील खोत. नमस्कार. तर पहिला प्रश्न असा आहे किंवा गप्पांची सुरुवात अशी आहे की आपण ज्या विषयावरती बोलणार आहे बागलाण, तर हे बागलाण असं नाव काय? आपल्याकडे जसे सातमाळ रांगा असतात, शंभू महादेव आहे, अजिंठा आहे, तर बागलाण हे नाव काय आहे आणि बागलाण ह्या रेंजचं वेगळं असं वैशिष्ट्य काय आहे? मुळात बागलाण हा एक प्रदेश आहे. याच्यात वेगवेगळ्या रांगा येतात. ओके. तर आत्ताच्या दृष्टीने बघितलं तर नाशिकमधला सटाणा तालुका पूर्वी बागुल राजांचा प्रदेश होता. ओके. याच्यात म्हणजे महत्त्वाच्या ज्या रांगा आहेत त्यामध्ये पहिली येते सेलबारी रांग, दुसरी येते डोलबारी, तिसरी येते चणकापूर आणि चौथी येते दोधेश्वर. सेलबारीला परत एक उपरांग येते माळमाथ्याची. अच्छा. ह्या सगळ्या रांगा मिळून जो प्रदेश बनतो तो बागलाण. ह्या एवढ्या रेंजमध्ये मी आता बोलताना 4-5च म्हटले, पण अजून बरेच किल्ले असतील. तर साधारण किती किल्ले आहेत त्याच्यामध्ये? तर आता आपण किल्ल्यांबद्दल बोलायला सुरुवात केली तर सेलबारी रांगेत जो महत्त्वाचा किल्ला आहे तो म्हणजे न्हावीगड. सेलबारीचीच एक उपरांग जी म्हटली माळमाथा, त्याच्यामध्ये डेरमाळ पिसोळ हे 2 किल्ले येतात. ओके. थोडंसं आपण दक्षिणेला आलो त्याच्या तर डोलबारी रांग येते. त्याच्यामध्ये साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड हे 5 मुख्य किल्ले येतात. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर चणकापूर रांग येते. पिंपळा, प्रेमगिरी, चौल्हेर आणि भिलाई हे 4 किल्ले आहेत. सटाणा शहराच्या पूर्वेला अजून एक रांग येते ज्याला दोधेश्वर रांग म्हणतात. दोधेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराजवळची रांग आहे. त्याच्यामध्ये करा, दुंधा, बिष्टा, अजमेरा हे 4 किल्ले येतात. तर साधारण हे गिरिदुर्ग जर आपण बघितले तर हे महत्त्वाचे किल्ले या भागात आपल्याला बघायला मिळतात. हे सोडून या भागात बऱ्याचशा गडी किंवा काही छोटेखानी भुईकोट पण आपल्याला बघायला मिळतात. एक पानखेड्याचा एक कोट आहे किंवा महल नावाचं गाव आहे जिथे एक आपल्याला आता वाड्याचे फक्त अवशेष उरलेत त्याच्यात, पण अशा प्रकारचे अवशेषही बघायला मिळतात. अभोणा म्हणून गाव लागतं आपल्याला. अभोणाला पण आपल्याला ते फक्त बुरुजाचे अवशेष उरलेले आहेत. सो असं आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या किल्ल्यांच्या ह्याच्यामध्ये आपण ज्याला किंग फोर्ट्स म्हणतो, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात उल्लेखनीय नाव घेतो एक तर साल्हेर.
जो सह्याद्रीचा सर्वोच्च माथा आहे. बरोबर. त्यानंतर मुल्हेर आहे. बरोबर. ह्या किल्ल्यांबद्दल काय सांगशील थोडंसं सविस्तर? तर मुळात साल्हेर सह्याद्रीतला सर्वोच्च किल्ला, साधारण 5140 त्याची उंची आहे. साल्हेर का महत्त्वाचं आहे याचं मी वर्णन सांगण्यापेक्षा आपण थोडंसं इतिहासातले जर काही वर्णनं बघितली, एक 2 वर्णनांचा मी उल्लेख करेन. त्यातला एक ग्लॅडविन नावाचा एक व्यक्ती होता ज्याने आईने अकबरीचा इंग्रजी अनुवाद केला. त्याने मेन्शन केलं या पूर्ण एरियाबद्दल. तो म्हणतो की इट्स अ माउंटेनस रिजन बिटवीन सुरत अँड नंदुरबार. पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे. त्यानंतर तो इथल्या एका सरदाराविषयी बोलतो, त्याच्या कॅव्हलरीविषयी बोलतो आणि पुढे तो म्हणतो की पोमोग्रेनेट, ग्रेप्स, ॲपल, ॲप्रिकॉट ग्रो हिअर इन परफेक्शन. म्हणजे आता ॲपल, ॲप्रिकॉट हे साधारण हिमालयातले फळ आहेत, ती इथं उगवतील का शंका आहे. पण घेण्यासारखं काय आहे तर इथे भरपूर फळबाग आहेत. बरोबर. दुसरं उदाहरण खाफी खानाचं आहे. खाफी खान स्वतः म्हटलं आहे की हा पूर्ण प्रदेश हा काश्मीर सारखा आहे. हे भारताचं दुसरं नंदनवन म्हणतो त्या प्रदेशाला. आणि जर आजही बघितलं ना, म्हणजे हे पूर्वीपेक्षा आतापर्यंत आपण जर आत्ता कट्टू आजच्या याच्यावर आलो आपण, तर पूर्ण साल्हेरच्या भोवताली, साल्हेरच्या उत्तरेला मौसम नदी आहे, पश्चिमेला पुनन नदी आहे, साधारण दक्षिणेला गिरणा नदी येते, त्यानंतर आरम नदी येते. ह्या सगळ्या नद्या जाऊन मिळतात तापी नदीला. तापी नदी ही परत पश्चिम वाहिनी आहे. म्हणजे पूर्ण एक सर्कल करून तो पूर्ण अखंड प्रदेश जो आहे सुपीक झालेला आहे. त्यामुळे आजही तिथे पाण्याचा प्रॉब्लेम साधारणपणे त्या एरियात कधी येत नाही, सुपीक प्रदेश. दुसरं असं आहे की साल्हेर हा ट्राय जंक्शन पॉईंट आहे. म्हणजे साल्हेरवर जर आपण बघितलं तर साल्हेरपासून खाली बघितलं आपल्याला एका बाजूला गुजरात दिसतं, गुजरात सुभा दिसतो, उत्तरेला सेलबारी रांग आहे, त्याच्या पलीकडे धुळे जिल्ह्यातला साक्री तालुका येतो, त्यानंतर दक्षिणेला नाशिक म्हणजे त्या पूर्वीचं गुलशनाबाद तो जो एरिया आहे म्हणजे दख्खनचा भाग येतो. म्हणजे जर सुभा म्हणून जरी बघायला गेलं तर 3 सुभ्यांच्या ट्रायजंक्शन पॉईंट जवळचा हा किल्ला आहे. त्यामुळे दळणवळणाचा जे मार्ग आहेत म्हणजे सुरतवरून किंवा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून जे महाराष्ट्र किंवा दख्खनेकडे येणारे जे व्यापारी मार्ग आहेत त्या मार्गावरचा फार महत्त्वाचा किल्ला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा साल्हेर खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचं कारण आजसुद्धा जर आपण बघितलं तर साल्हेरला येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 घाट क्रॉस करावा लागतो. यात आपण एक जनरल एक्झाम्पल म्हणून जर बघायचं, कळवणकडून जर आपण आलो म्हणजे केळझर धरणाच्या बाजूने तर आपण घुसणीच्या घाटाने वर येतो साल्हेरला. ठीक आहे. हेच जर मी अर्जुन सागर धरणाच्या बाजूने आलो तर गोलवडच्या घाटाने वर येतो. जर मी गुजरातमधून खालून पूर्ण जर येत असेल तर डोणचा जो भाग आहे तिकडे जर यायचं तर मला खाकराडच्या घाटाने वर यायला लागतं. जर मी गुजरातकडून मुल्हेरच्या बाजूला येणार असेल तर मला परत गवळणच्या घाटाने वर यायला लागतं, किंवा त्याला चिंचणीचा घाट पण म्हणतात, बाबुळण्याचा घाट. परत हेच जर मी मुल्हेरकडून जरी साल्हेरकडे यायचं तरी मला चिकारबारीचा घाट क्रॉस करायला लागतो. म्हणजे काय, ऑलरेडी एका सपाटीवर असून त्याच्यावर त्याला एक उंची आणि त्याच्यावर हा किल्ला आहे. एक संरक्षणाच्या दृष्टीने हा एक फार महत्त्वाचा भाग ठरतो. जसं म्हटलं की दळणवळण झालं, संरक्षण झालं, या दृष्टीने हा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे याच्यावर बऱ्याच राजवटींचा एक डोळा होता. कारण अर्थात किल्ला महत्त्वाचाच होतो. याच्यात आणखीन एक म्हणजे लक्षात घेण्यासारखी जरी बघितलं आपण तर मुल्हेर हे पूर्वीचं तसं बघितलं तर एक श्रीमंत शहर, बाजारपेठ होती. मुल्हेर जवळचा हा किल्ला आहे. त्यामुळे व्यापारावर अगदी जवळून लक्ष ठेवता येईल असा किल्ला असल्यामुळे त्याचं एक सामरिक दृष्ट्या पण फार महत्त्व आहे. स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टन्स पण आहेच. आपण आता जसं मग अशी बघितलं की खानदेश, दख्खन आणि गुजरात या 3 सुभ्यांच्या ट्रायजंक्शन पॉईंटवर पण आहे. त्यामुळे साल्हेर तसा महत्त्वाचा किल्ला ठरतो. आता आपण साल्हेरच्या पाठीमागच्या गोष्टी बघितल्या. आता जर आपल्याला ह्यावेळेस ट्रेक जर करायचा साल्हेरचा तर त्याला साधारण किती मार्गाने आपण साल्हेरला चढू शकतो, किती वेळ लागतो? तर साल्हेरला तसे बरेच रूट्स आहेत. पण आता काय त्याच्यात मुख्य मार्ग जर आपण बघितले तर हे 3 होतात. ज्यामध्ये एक साल्हेरवाडीतून आपण चढतो, हापूसवाडीच्या वाट म्हणतात त्याला, म्हणजे त्याला हापूस बाग आहे जिथे ते मंदिर आहे तिथे. त्यानंतर एक येते वाघंब्याकडनं ज्याला 7 पायरीची वाट म्हणतो आपण. आणि तिसरा येतो हा महारदर गावातनं येतो जो मधल्या खिंडीत जातो. हे झालं साल्हेरसाठी. एक वाट आहे जी फक्त सालोट्याकडे जाते, जी भूताची बारी म्हणून एक बारी आहे. म्हणजे सालोट्याच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर भूताची खिंड आहे, त्याला खिंडीला बारी म्हणतात. तर ती बारी जिथे उतरते ते गाव महारदर. तर महारदरमधून फक्त सालोट्याकडे जाणारी पण एक वाट आहे आपल्याकडे. या व्यतिरिक्त अजून काही वाटा आहेत ज्या या मुख्य वाटाने येऊन मिळतात, ज्यामध्ये एक हळसमुखाची वाट आहे.
जी परत या भुत्याच्या बारीच्या पण अजून थोडंसं पूर्वेला गेलं तर लोहाऱ्या आणि भुत्याची बारी या दोन भुत्या या दोन डोंगरांच्या मध्ये जी बारी येते तिथून पलीकडे म्हणजे भीमखेत वगैरे जी गावं आहेत तिकडून जी लोक इकडे साल्हेरला यायचे ते जी वाट वापरायची ती वाट परत येऊन या मुख्य वाटेलाच मिळते. हे सोडून अजून एक हातीडोमाची वाट म्हणून एक वाट आहे जी आत्ता 1-2 वर्षापूर्वी ती वाट पूर्ण पडली. ही हातीडोमाची वाट म्हणजे जर आपण साल्हेर वाडीतून जर साल्हेरकडे जर मी तोंड करून उभा असेल तर उजव्या हाताला एक आता तो पूर्ण शैलकडा आहे तो वाटत नाही की अरे हा आपण चढू शकू पण त्याला कड्यातून एक छोटी पायवाट होती. हां त्या पायवाट्याने प्रॉपर वरती जाता येतं. ते वरती चौकीचे अवशेष वगैरे पण आहेत त्याच्यात. पाण्याचं एक टाकं पण आहे वरच्या बाजूला. आत्ता नुकतंच बहुतेक वैनेते आहे मला म्हणजे संस्थेचं नाव बहुतेक मी गडबड करतो पण वैनेते यानेच एक नवीन वाट आता सालोट्याची शोधून काढली. म्हणजे सालोट्याला लागूनच एक ठिकऱ्या नावाचा एक डोंगर आहे. त्या ठिकऱ्या डोंगराच्या बाजूने सालोट्याकडे येणारी पूर्ण पायऱ्यांची वाट आत्ता नुकतीच त्यांनी प्रकाशात आणली आहे. सो अशा वेगवेगळ्या वाटांनी आपल्याला साल्हेरकडे जाता येतं. तर या व्यतिरिक्त कधी कधी तर काही जण सांगतात की मगरबारीतून पण एक वाट येते वगैरे पण मग परत तेच आहे की मग त्या सगळ्या वाटा येऊनच जर मुख्य वाटांना मिळणार असतील तर मग त्याला काही वेगळी वाट म्हणून त्याला दर्जा देण्याची काही गरज नाही. असं आता ह्या आपल्या पुण्या साईडच्या किल्ल्याकडे किंवा जे रुळलेले किल्ले आहेत तिकडच्यांची लोकांना पायथ्याच्या लोकांना सवय झालेली असते. बरेचसे ट्रेकर कायम येत असतात. तर तिकडचं लोकजीवन किंवा तिथली संस्कृती कशी आहे साल्हेरच्या पायथ्याची? आत्ता बघितलं तर साल्हेरच्या आजूबाजूच्या लोकांना पण सवय झाली आहे ट्रेकर्सची सध्या. म्हणजे साल्हेर आणि मुल्हेरला तसा प्रॉब्लेम नाही आहे. हे प्रॉब्लेम असं कुठेच येत नाही पण बऱ्याचदा त्या लोकांना खूप भारी वाटतं की अरे बाहेरून कोणतरी बघायला येतं आपल्या गावातलं. म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळी न्हावीगड बघायला गेलेलो ना विरशेत म्हणून पलीकडे गाव आहे विरखेल सॉरी तर तिकडून येताना मला ते बाबा म्हणायला रे ह्याच्यावर काय एवढं काय नाही आहे म्हणे हे इकडे साल्हेरला भरपूर काय काय म्हणे तिकडे जा साल्हेर मुल्हेर ते बघायचे किल्ले. त्यांना ते असं एक नवीन हे होतं पण मग त्यांनी मला ती वाट दाखवली. गावातील लोक फार रिसेप्टिव्ह आहेत म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी किंवा बाहेरची संस्कृती त्यांच्यात येऊन मिसळते वगैरे याच्याबद्दल त्यांना काही असं फार त्यांचं वावडं नाही आहे त्याचं. तर असं साधारण जानेवारीचा वेळ होता. टकाऱ्याची प्रदक्षिणा करत होता. मी खायला फार काही सोबत नव्हतं नेलं त्यावेळी. तर वरती गेलो तर तिथे 2 जण गुराखी होते. त्यांनी बघितलं असं हे केलं म्हणजे खाणार का खायला आपण इथे पुण्यात नाही म्हणत नाही मी तिथे कुठे नाही म्हणणार. तर बसलो त्यांच्यासोबत काही करायला पण तिथे त्यांनी त्या भाकरीवर दही केलं. आता भूक लागली होती त्यामुळे काय आता दही काय तुम्ही काही जे द्याल तुम्ही समोर ते मी खाणार आहे आणि त्याच्यात त्यांनी मग ते चटणी वगैरे टाकली म्हटलं मग तर बास तिखट वगैरे वगैरे नंतर खाल्लं आणि मग थोडंसं दही ना ते चवीला कडवट होतं म्हणजे कडू नाही पण असं एक हलकं त्याला एक हे होतं. मग मी त्यांना विचारलं की असं थोडं दही यायचं आहे का म्हणजे आत्ता बनवलं आम्ही. आत्ता बनवलं म्हणजे काय तर मग त्यांनी दाखवलं करून ते कुडी नावाचं एक झाड असतं तर त्या झाडाचा चीक शेळीच्या ताज्या दुधात जर बुडवला तर तुमच्या डोळ्यासमोर 2 ते 3 मिनिटात दही तयार होतं. आणि आता मिळलं हे ऐकायला ऑड वाटेल पण एक दही मी बघितलंय त्यानंतर मी इनफॅक्ट त्याचे फोटो वगैरे पण मी सोशल मीडियावरही शेअर केले त्याच्या आधी बऱ्याचदा. ते चवीसाठी थोडं जरी कडवट असलं ना तरी म्हणजे दही खाल्ल्याचं तर फील आहे त्याच्यात नक्कीच. म्हणून एक आश्चर्याची गोष्ट काय वाटली त्या लोकांना हे म्हणजे त्यांना आश्चर्य होते हे कसं काय नाही माहिती याला हे तर फार कॉमन आहे. पण एक यातनं म्हणजे एक मला आवडलं एक तर त्यांच्यातली दानत किंवा स्वतःच्या भाकरीचा एक स्वतःच्या वाटणीचा एक भाकरीचा तुकडा काढून एका अनोळखी व्यक्तीला द्यायचा. एवढंच नाही तर आता साधारण बघितलं तर लोकांकडे वेळ कमी असतो ठीक आहे तर ते सुद्धा गुरु वगैरे काही करायला आले त्यांच्या शेळ्या आणि एक तर गाई वगैरे गोष्ट वेगळी असते. गाई शांत असतात शेळ्या त्यांना पाळणं नाही आहे म्हणजे एका जागी बसून तुम्ही शेळ्या चरायला सोडल्या तसं होत नाही. खाता सुद्धा त्याची धावपळ करत 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 त्या ह्याच्यातही ते मला ही सगळी माहिती पण देत आहेत. म्हटलं मी जर यांच्या जागी असतो ना तर म्हटलं बाबा खा ना तू आहे कडू खा भूक लागली ना खा आणि जा पण ती त्यांची वृत्ती नाही आहे ती. तिथल्या संस्कृतीबद्दल आणखीन असं एक म्हणजे की पौराणिकदृष्ट्या पण जर बघितलं तर त्यांच्या म्हणजे जशा आपल्या मान्यता आहेत तशा त्यांच्याही काही मान्यता आहेत. रामायण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या भागातही घडले. म्हणजे आपण म्हणतो की हनुमानाचा जन्म कुठे झाला तर साधारण आपण हम्पीमध्ये एक उदाहरण देतो किंवा नाशिकजवळ अंजनेरीचं उदाहरण देतो. यांच्या दृष्टीने हनुमानाचा जन्म बागलाणात झाला आहे. अच्छा. आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जागाही ते दाखवतात. ओके. सीता कुटी दाखवतील
त्यांचं शबरीची कुठे दाखवतील. अर्थात याला काही बेस नाही आहे, पण एक संस्कृतीच्या दृष्टीने जर बघितलं तर कसं त्यांनी ते रामायणाचं हे पूर्ण आपल्या त्या प्रदेशासोबत कनेक्ट केलंय. एक अताळा नावाचा डोंगर आहे, तिथे सीता गुंफा म्हणून ते प्रॉपर केव्ज वगैरे पण आहेत, त्या पण आपल्याला बघायला मिळतात. सो एक रामायणाशी असलेला एक संबंध पण, म्हणजे अर्थात याला कुठेही बेस नाही आहे किंवा आपल्याकडे याचा काही लिखित पुरावा असंच नाही आहे, पण एक त्यांनी एक ॲडॉप्ट केलेलं त्यांचं रामायण, बरोबर, हा एक तर संस्कृतीचा एक मला छान भाग वाटतो. या संपूर्ण भागांमध्ये किंवा साल्हेर मुल्हेर जे मोठे किल्ले आहेत, बेस्ट कालावधी कोणता आहे की ह्या कालावधीमध्ये वरून व्ह्यूज खूप तुफान दिसतात किंवा ढगांची चादर आहे? अच्छा, पण तसं साल्हेर बघायचं असेल ना तर पूर्ण वर्षभर योग्य राहतं. त्याचं कारण असं आहे, उन्हाळ्यात जर तुम्ही गेलात अगदी भर म्हणजे मार्च एप्रिल किंवा तर तुम्हाला अवशेष जास्तीत जास्त बघता येतात. म्हणजे साल्हेरवर जर आपण गेलो तर भरपूर घरांची जोती दिसतात. त्यातल्या काही जोत्यांमध्ये शिवलिंग आहे, पण हे तुम्हाला उन्हाळ्यात गेलं तरच दिसणार आहे. तुम्हाला हिवाळ्या पावसाळ्यात कळणार, कारण ते नाही म्हटलं तरी 100-125 तर ती सहज असतील त्या गादी पठारावरच. तर ती त्यातनं एका घरात ते शिवलिंग आहे, ते तुम्हाला एरवी शोधणं शक्य नाही. आपल्याकडे एक तर महाराष्ट्रात अशा खूप कमी जागा आहेत की जिथून सूर्योदय पण तेवढा सुंदर दिसतो आणि सूर्यास्त पण तेवढा सुंदर दिसतो. साल्हेर त्यातली एक जागा आहे, कारण त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर रंग आहेत. बरोबर, त्यामुळे सूर्यास्तही तेवढाच भारी दिसतो, सूर्योदयही तेवढाच भारी दिसतो. त्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये बघण्यासारखा किल्ला आहे. वाटलं की बॅग भरा, वाटलं बॅग भरात जायचं, काय त्याला हे नाही. बोलताना आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की साल्हेर मुल्हेर, पण ऍक्च्युली साल्हेर सालोटा मुल्हेर मोरा. तर सालोट्याबद्दल काय सांगशील, कारण तो सुद्धा तेवढाच रांगडा किल्ला आहे. एक ना याची एक छोटी एक लोककथा आहे, ती एक सांगतो याच्या आधी. मगाच्या याच्यात एक मला अजून एक उल्लेख सांगायचा होता की आपण लोकसंस्कृती आणि डोंगर ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर इथे ना एक कॉन्सेप्ट मी ऐकला. ठीक आहे, नर डोंगर आणि मादी डोंगर. अच्छा, मादी डोंगर म्हणजे ज्या डोंगराच्या पोटात किंवा ज्या डोंगरावर पाण्याचा मुबलक साठा आहे किंवा मुबलक प्रमाणात पाणी आहे, आणि नर डोंगर म्हणजे त्याच्यावर पाणी नाहीच असं नाही पण कमी आहे त्या मानाने. तर एक लोककथाची सांगितली जाते की साल्हेर ही एक मुलगी आहे. ठीक आहे, सालोटा हा तिचा भाऊ आहे. साल्हेरच्या समोर टकार जो आहे, तर टकारला पण वेगवेगळी नावं आहेत. त्याला एक नाव भरत डोंगरही आहे, त्याला दुसरं नाव चौधऱ्या म्हणून पण त्याला ओळखलं जातं. शिरसे बाजूला आलो तर त्याला चौधऱ्या म्हणतात. तर हा चौधऱ्या तिला लग्नासाठी मागणी घालायला निघालाय. सालोटा हा तिचा भाऊ तिला अडवतोय. सालोटा हा नर डोंगर आहे, साल्हेर मादी डोंगर आहे. त्याचे दोन मित्र कोठ्या आणि नाखिंदा, म्हणजे हे टकार आणि साल्हेरच्या मध्ये आहेत, हे तिला अडवायला मध्ये येतात या दोघांना. आणि इकडे हा हिरो पूर्ण वरात घेऊन आलाय. म्हणून चौधऱ्याच्या मागच्या जे डोंगरांची नावं आहेत ना, त्याच्यात पहिलं नाव होतं कलुऱ्या, म्हणजे करवल्या. अच्छा, त्या कलुऱ्यामध्ये पण परत सेट, त्यात नारळाचा डोंगर वगैरे अशी वेगवेगळी नावं आहेत. त्याच्या मागे गाऱ्या नगाऱ्या, म्हणजे नगारे वगैरे असतात ना तसे, असे डोंगरांची नावं त्या याने पडलेली आहेत. सो सालोट्याचं जरी म्हटलं तर साल्हेरचा भाऊ आणि सर्वार्थाने भाऊ म्हणता येईल. साल्हेरवरून बघितलं तर एखाद्या नवीन माणसाला तर कळणार नाही की हा किल्ला आहे, शक्यच नाही, कारण सरळसोट दिसतो. एक अशा केसमध्ये साल्हेर सेफ वाटायला लागतो त्याला. जवळ गेल्यानंतर त्याच्या त्या पायऱ्या दिसतात, एक म्हणजे अक्षरशः पट्टीने एक लाईन मारली आहे. आणि म्हणजे मी इंजिनिअरिंगला ग्राफिक्समध्ये 40 मार्कांनी पास झालो, पण त्याच्यातही माझ्या रेषा नीट नव्हत्या. पण इथे डोंगरात व्यवस्थित त्यांनी त्या रेषा मारलेल्या आहेत. त्याकडून आपण जेव्हा सालोट्यावरती जातो तिथे मग आपल्याला प्रत्येक पाण्याची एक सलग टाकी लागतात. तिथलं जे पाणी आहे ना, म्हणजे साल्हेरपेक्षाही, आता हे थोडंसं जास्ती हे होतं, पण साल्हेरपेक्षा चवीला जरा थोडंसं उजळ ठरणारं पाणी येते. वरती अवशेष म्हणजे जसं म्हटलं की एक मारुतीची एक मूर्ती आहे, पाण्याची टाकी आहेत काही. त्यानंतर ह्याच्याच पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं, म्हणजे ठिकऱ्या डोंगर जो मगाशी म्हटलं, तर तिथे एक गुहा आहे. तर त्या गुहेकडे फार लक्ष जात नाही, कारण एक तर ती खूप अवघड जागेवर आहे आणि आतमध्ये जसं आपण जाऊ ती परत निमुळती होत जाते. आणि त्याच्या शेवटी एक परत छोटी, मी आता अर्थात ते एक छोटी खोली सदृश एक जागा आहे जिथे आपण म्हणजे पूर्वी ध्यानधारणेसाठी वगैरे लोक जायचं असं म्हणतात. पण तर थोडंसं ती जागा जर बघितली तर ते अवघड वाटतं, पण मानवनिर्मित आहे ती पूर्ण. छिन्नी हातोडीचे घाव व्यवस्थित दिसतात आणि अशी चौकोनी आकाराची वगैरे. सालोट्याचं एक वैशिष्ट्य आणखीन एक आहे म्हटलं की साल्हेर, आपण जो म्हणतो की साल्हेर भव्य काय आहे, तो साधारण आपण जर साल्हेर वाडीतून वगैरे बघितलं तर आपल्याला तो पूर्ण दिसत नाही. कारण
सालोट्यावरून बघताना ना तुम्हाला त्याचा तो अफाट पसारा दिसतो तुम्हाला. तो एक व्हिज्युअल ट्रीट आहे ती पूर्ण. सालोट्याच्या माथ्यावर गेलेला माणूस जर 2 मिनिटात परत खाली आला तर त्याच्यासारखा अरसिक माणूस कोणीच नाही. कारण तिथून दिसणारा साल्हेर याला खरंच बीट नाही, सुंदर दिसतोय. आणि त्यातनं त्या साल्हेरच्या ज्या पायऱ्या आहेत कातळखोरीव, त्या पायऱ्या उतरताना वाटत नाही आपण कुठून उतरतोय. म्हणजे सालोट्यावरून बघतो त्यावेळी कळतं की डोंगराच्या एका शिरेमध्ये त्या पायऱ्या खोदलेल्या आहेत. त्या ज्या पद्धतीने खोदलेल्या आहेत ती पद्धत आपल्याला सालोट्यावरून खूप जास्त सुंदर दिसते. सुंदर ती मजा येते तिथं. ती मजा आहे. जसं आपण साल्हेरला जोडून सालोटा म्हणतो तसं मोलेरला जोडून मोरा आहे, बरोबर, किंवा हारगड पण आहे. बरोबर. ह्या 2 किल्ल्यांबद्दल काय सांगतो? मोरा हा वेगळा किल्ला नाही, हा उपदुर्ग आहे. ओके. कारण हा मुल्हेरचाच उपदुर्ग म्हणतात त्याला. मोरावर कारण त्याची जायची वाट वगैरे पण आपण मुल्हेरच्या म्हणजे परत अर्थात आपण आता जो मुल्हेर म्हणतो तो फक्त बालेकिल्ला आहे. कारण मुल्हेर हा नगरकोट आहे. ओके. खाली पण भरपूर अवशेष आहेत. अच्छा. जे ज्यावेळी म्हणतो ना की साल्हेर फिरायला जर तुम्हाला 1-1.5 दिवस लागत असेल तर मुल्हेरला तुम्हाला 2-2.5 दिवस सहज काढावे लागतील. कारण एवढ्या अवशेष आणि एवढ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा एक आक्षेप माझा असतो दरवेळी की 2 दिवसात 5 किल्ले आपण करायचे. म्हणजे कबड्डी करायला जातो तर साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड 2 दिवसात 5. एका दृष्टीने आपण त्या किल्ल्यांचा अपमान करतोय आपण. त्यापेक्षा नका जाऊ. आता याच्यावर काही जणांनी की वेळेचं हे असतं वगैरे. माझ्या मते 2दा जाऊ शकता. 2 टप्प्यात तुम्ही छानपणे बघू शकता हे किल्ले. हे साल्हेरवर जेवढे अवशेष आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट अवशेष आपल्याला मुल्हेरवर बघायला मिळतात. आता हल्लीच सह्याद्री प्रतिष्ठानने एक तोफ पण मोकळी केली. ती काही तोफा आहेत. सोमेश्वर रामेश्वर सारखी मंदिरं आहेत जी अत्यंत आखीव मंदिर आहेत तिथून. हे सोडून आपल्याला तिकडे म्हणजे जर आपण हरगडवर बघितलं तर हरगडवर एक 1000 बांगडी तोफ आहे. ती जे वेगवेगळ्या बांगड्या एकत्र हे करून केलेली तोफ भयंकर मोठी, साधारण 15-20 फुटाची तोफ असेल ती. या व्यतिरिक्त शिलालेखही आपल्याला त्या भागात काही बघायला मिळतात. आता हरगडाचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर हरगडला एक स्पेशालिटी म्हणायचं झालं, हरगडला आपण प्रवेश केल्यानंतर ना म्हणजे एक मारुतीचं जे मंदिर लागतं तिथून जर आपण पुढे समोरच्या बाजूला बघितलं तर असे टप्पे दिसतात. ठीक आहे. पण जर उन्हाळ्यात जर कधी गेलं ना तर नीट कळतं की ते टप्पे फक्त नावाला टप्पे नाही, तिथे पाणी अडवण्यासाठी केलेली ती व्यवस्था आहे. 3 टप्पे. धरण जसं असतं ना तसं. आणि ते फक्त एकाच बाजूला नाही आहे, तसंच पलीकडच्या बाजूला पण. अच्छा. जर आपण हरगडावर प्रॉब्लेम असा आहे की आपण फक्त अवशेष एका बाजूचेच बघतो. हरगडाचं पलीकडचं टोक म्हणजे मुल्हेरच्या विरुद्ध दिशेचं टोक तर तिकडे गेलो ना आपण, ती तटबंदी आहे तिथेही. ते एक चौकीची जागा आहे तिथेही. पण हे अर्थात परत उन्हाळ्यात गेलं तर ते व्यवस्थित बघता येतं कारण तिथे गवत खूप जास्त असतं आणि त्या भागात थोडंसं सापांचं वगैरे पण हे असल्यामुळे रहदारी कमी असल्यामुळे कारण तिकडे कोणच जात नाही. म्हणजे मार्चमध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला एक गुडघेवडं वगैरे गवत असतं तिथे. पण त्या बाजूला पण बघितलं तर तिथेही परत तशीच धरणाची एक व्यवस्था आपल्याला करायला बघायला मिळते. म्हणजे पाण्याचं एक योग्य नियोजन आपल्याला बघायला मिळतं. जसं मुल्हेरला 7 दरवाजे आहेत तशाच प्रकारचे हरगडाचे पण 7 दरवाजे इकडे आपल्याला बघायला मिळतात. तर अर्थात ते सगळे दरवाजे पूर्ण इंटॅक्ट नाही आहेत, पण एक सिरीज ऑफ डोअरचे म्हणतो की एक दरवाजा पडला तो दुसरा पडला तर तिसरा, किंवा आपण जीबी नावाचा जो कॉन्सेप्ट म्हणतो तो आपल्याला जीबी आपल्याला मुल्हेर बाजूला बघायला मिळतो. सो हरगड आणि मोरा हे मुल्हेरचे अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे. हरगडाला आपण एक वेगळा दुर्ग म्हणून जरी आपण दर्जा देऊ शकलो तरी मोरा हा उपदुर्ग म्हणूनच आपण कन्सिडर करूया. खूप चांगल्या गप्पा झालेल्या आहेत. आपण थोडासा एक इंटरेस्टिंग सेगमेंट्स आपण याच्यामध्ये ॲड केलाय, रॅपिड फायर म्हणून. बरं. रेडी? तुमचा आवडता किल्ला साल्हेर की मुल्हेर? साल्हेर. ट्रेकिंगसाठी सकाळी लवकर निघायला आवडतं की रात्रीचं आहे? सकाळी लवकर. सूर्योदय की सूर्यास्त? अवघड प्रश्न आहे. जागेवर डिपेंड करतं. सोलो जावं वाटतं की ग्रुपने? हा प्रश्न रॅपिड फायरसाठी खूप चुकीचा आहे. कारण मी सोलो करतो, पण मी सोलो करण्यापूर्वी बरीच पूर्वतयारी असते त्याला. मी पहिल्यांदाच आयुष्यात एकटा जात नाही, तो त्याच्यामागे काही तयारी करून जातो. त्यामुळे पहिल्यांदा जात असेल तर ग्रुप, पण खूप वेळ गेल्यानंतर एक स्वतःसाठी किंवा स्वतःला शोधण्यासाठी सोलो. उन्हाळा, पावसाळा का हिवाळा? उन्हाळा. एकतर वाटा मोकळ्या झालेल्या असतात, जास्तीत जास्त अवशेष बघता येतात. फक्त पाणी कॅरी करायला लागतं, पण बाकी पावसाळ्यात जॅकेट, रेनकोट हे करा, हिवाळ्यात जॅकेट हे असली काही भानगड नाही. आणि शांतपणे परत दिवस मोठा मिळतो. सूर्योदय ते सूर्यास्ताची वेळ जास्त मिळते. ट्रेकिंग पार्टनर माणूस की कॅमेरा? कॅमेरा. काय आहेत का असे अनुभव?
भरपूर वेळा आता काय होतं, सोलो असल्यामुळे ना माणसांची काही वावगं नाही आहे. बाकीचे मित्र शिव्या घालतील असं काही वावगं नाही आहे. पण ना एक गोष्ट असते ना की बऱ्याचदा तर आजही होतं की ऑफिसमधून आलोय, वैतागलोय किंवा काहीतरी किंवा घरी काहीतरी बाबा वादावादी झाले. मला एक सवय आहे की मी जुने फोटोज बघत बसतो. तर त्या आठवणी कॅप्चर करण्यासाठी कॅमेरा ते एक ना की एक वेळ म्हणजे बाकी मला टेंट वगैरे काही नसलं तरी चालेल, पण कॅमेरा आणि पाण्याची बाटली या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसे हे किल्ल्यांचे नाव आहेत ते आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्या आजूबाजूला पण बरेचसे डोंगर आहेत, त्यांची जरा वेगळी नाव आहेत, त्याबद्दल काय सांगशील? तर आता मुळात बागलाण मी जेव्हा प्रोजेक्ट साल्हेर निवडला त्याचं महत्त्वाचं कारण हेच होतं की पहिल्यांदा जेव्हा मी साल्हेरवर वरून जेव्हा बघितलं सगळं, जो काही सगळा फापट पसारा होता, 2012ची गोष्ट आहे साधारण, तिथून ते धुळपपर्यंत मध्ये अक्षरशः डोंगराची शेती केल्यासारखी दिसते. नजर जाईल तिथं नुसतं डोंगर आहेत. त्यातलं प्रत्येक मग एक क्युरिओसिटी तयार झाली की अरे एवढे डोंगर ह्याच्यात अजून काही किल्ले पण असतील वगैरे. मुळात ही सुरुवात तिथून झाली होती की किंवा ह्याच्यात अजून कोणते किल्ले आहेत. तर फक्त 4च किल्ले सापडले. प्रत्येक डोंगराला एक वेगळं नाव मला बघायला मिळालं. उदाहरण द्यायचं झालं तर चौल्हेरच्या समोर दीर भाऊजाईचा डोंगर आहे. तर आता दीर भाऊजाईचा डोंगर का, तर त्याची गोष्ट सांगितली जाते. तर ह्या सगळ्या लोककथा आहेत ते ज्या आजूबाजूच्या प्रदेशात फार प्रसिद्ध आहे. त्याच्या 2 बहिणींचं लग्न 2 सख्या भावांशी झालं. तर हे 2 भाऊ वरती डोंगरात जायचे जंगल स्टॉक कलेक्ट करायला. त्यातली जी छोटी बहीण जी असायची ही रोज स्वयंपाक झाल्यानंतर जेवण घेऊन वर डोंगरात जायची. एके दिवशी काय झालं, जेवण बनवायला उशीर झाला. ती म्हणली की मी जर आत्ता गेले तर आमचे हे शिव्या घालतील, तर तेव्हा घाबरत असाव्यात बायका. बहिणीला म्हणते, आपल्या मोठ्या बहिणीला, की ताई आजचा दिवस तू जा ना माझ्याऐवजी. ती जेवण घेऊन जात असते. हा छोटा भाऊ बघतो, तो बघतो त्याला लांबून वाटतं आपलीच बायको आहे म्हणून तो लांबून शिव्या द्यायला सुरुवात करतो. जवळ आल्यावर कळतं की अरे आपण वहिनीला शिव्या दिल्या, म्हणून मग तो त्या लाजे खातर आत्महत्या करतो. आणि आपल्यामुळे आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून ती बहीण पण आत्महत्या करते. म्हणून तो दीर भाऊजाईचा डोंगर. आता त्याच्यावरती 2 थोडे सुळके वजा आपल्याला हे दिसतं. किंवा जसं आणखी एक गोष्ट सांगितली जाते कांडाळ्या आणि बंडाळ्या. कांडाळ्या म्हणजे आपला किंवा कंडाळ्या, तो आपला पिंपळा किल्ला, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नेढं, साधारण 60 फुटाचं नेढं आहे ते. तर त्याची एक गोष्ट झाली ती कांडाळ्या आणि बंडाळ्या नावाचे 2 भाऊ होते. एकदा गुरं चरायला वर गेल्यानंतर त्याचा जो कंडाळा होता तो त्या नेढ्यातून आरपार गेला आणि अदृश्य झाला. हा भाऊ घाबरला की आता मी एकटा खाली जाऊन घरी काय सांगू. ह्याने शोधायचा प्रयत्न केला, हा काय सापडला नाही. म्हणून तो त्याच्या बाजूच्या डोंगरावर तिथेच मरेपर्यंत तो तिथेच थांबला. म्हणून ह्या डोंगराला नाव पडलं कंडाळ्या आणि त्याला पडलं बंडाळ्या. अरे परत जसं म्हटलं की मगाशी आपण ती चौधरीची गोष्ट ऐकली की ह्या नावांवरूनच ह्या सगळ्या डोंगरांच्या एक नावं लक्षात ठेवायला पण सोपं जातं तुम्हाला, म्हणजे की पाठ करायला किंवा असं हे करायला लागत नाही की अरे हा डोंगर आहे. इथल्या डोंगरांमध्ये फक्त वेगळेपणच नाही, तर आता उरण्या नावाचा एक डोंगर आहे. तर उरण्यावर वरती एक शंकराचं एक आडवं झोपलेलं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं. तर ते जुनं आहे की नाही याच्याबद्दल मी फार काही सांगू शकत नाही, पण निदान एक वेगळं शिल्प आहे आणि बाजूला नवनाथांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तर तो उरण्या डोंगरावर आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या उरण्यावर गेल्यानंतर तिथून परत साल्हेरच्या अगदी समोरचा डोंगर आहे. साल्हेर आणि पिंपळा ह्याच्या मधला हा डोंगर आहे. दोन्ही किल्ल्यांचा एक सुंदर नजारा आपल्याला इथून बघायला मिळतो. म्हणजे आता अजून एक उदाहरण देतो. जर आपण उत्तरेला बघितलं सेलबारी रांगेत, तर त्या सेलबारी रांगेत जे धामण्या, दिघाई, शेंदवड, पिळघाट्या, नंद्या, गवळण हे जे डोंगर आहेत, इथे ह्या डोंगरांच्या पण काही भवानी आहेत. म्हणजे तिथे त्या डोंगराची एक अधिष्ठाती देवी. आता खूप काय, आता एक शेंदवडचं मंदिर सोडलं तर बाकी ठिकाणची मंदिरं खूप छोटी छोटी मंदिरं आहेत, पण ह्या देवींच्या नावावरून त्या शिखरांना किंवा यांना नावं पडली. इनफॅक्ट सेलबारी आणि डोलबारी, तर ह्याच्यातनं बऱ्याचदा एक म्हणजे मी ज्यांनी शब्द वापरला त्यांची आधीच माफी मागतो, पण ना एक चुकीचा शब्दप्रयोग आपण केला होता आपल्याकडनं, शैलबारी म्हणून. शैलबारी वगैरे एवढं असं काही नाही, ते सेलबारीच आहे. आणि सेलबारी नावाचं एक गाव आहे. त्या गावापासून जर बघितलं आपण तर एका बाजूला माळमातीची रांग सुरू होते आणि एका बाजूला ही सेलबारी रांग सुरू होते. असंच डोलबारी, पण डोलबारी नावाचं गाव आहे. तर माझा अंदाज आहे की या 2 गावांच्या नावावरून त्या रांगेची नावं पडली असावीत. चणकापूर नाव चणकापूर धरणावरून पडलं.
दोदेश्वर रांग दोदेश्वराच्या मंदिरापासून पडलं, तर दोदेश्वर किंवा दुंदेश्वरही म्हटलं जातं. सो नावं आणि डोंगर आणि संस्कृती ह्या अशा प्रकारे याची एक खूप छान सांगड आपल्याला बागलाणात बघायला मिळते. या संपूर्ण प्रवासामध्ये तू काय काय असे, तुम्हाला ट्रेकर आहे त्याच्या आधी आम्हाला असं माहिती आहे की तू एक चांगला फोटोग्राफर पण आहे, चांगलं लिहितो पण. तर अशा काही चांगल्या फोटोबद्दल सांग ना, की हा फोटो खूप मेमोरेबल आहे म्हणून. हा फोटो आहे, हा भिंतबारी म्हणून एक भाग आहे. आता डोंगर मगाशी जो म्हटलं मी की जिथे सीता माईची गुंफा वगैरे सांगितलं जातं, ही भिंतबारी जी आहे ना, याचे ज्यावेळी हा फोटो मी फेसबुकवर टाकला होता, तर मकरंद केतकर म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याने खूप छान दिलं होतं, म्हणे तैलबैल इन मेकिंग. जर बघितलं तर खरंच त्याचं आत्ता म्हणजे आता ती भिंत फॉर्म होते, एक सलग आपल्याला भिंत बघायला मिळते आपल्याला ती भिंतबारीमध्ये. तर आता या फोटोमध्ये बघशील तर याच्यात ही चिरा आहे, बेसिकली एक स्मृतिशिळा आहे एक प्रकारची. आजही बागलाणात ही पद्धत सगळीकडे आपल्याला बघायला मिळते की एखाद्या घराण्यातला एखाद्या व्यक्ती वारल्यानंतर ती जी चिरा आहे ती रंगवली जाते. म्हणजे बऱ्याचशा शेतांवर आपल्याला असे बघायला मिळतील की अर्धवट रंगवलेले आहेत. ते असं वाटू शकतं की हे अर्धवट का सोडलं आहे, तर तसं नाही आहे. एक कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याच्या नावाची ती जी चिरा आहे ती रंगवली जाते. या अशा प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो की विरगळ वगैरे आपण हे पूर्वी जे ऐकत आलो होतो त्याचंच एक वेगळ्या स्वरूपातली स्मृतिशिळा ही आपल्याला आजही बागलाणात आपल्याला बघायला मिळते. आजच्या काळात बघायला मिळते. ह्या फोटोची एक गोष्ट खूप भारी आहे. फ्रेंडशिप डे होता. मी दिंडोरीवरून अभोण्याकडे टर्न घेतल्यानंतर त्या झाडाखाली काही स्मृतिशिळा आहे, तिथे जस्ट गाडी लावून उभं होतो फोटो काढण्यासाठी. तिथे मला मागे एक दिसलं, एक ससा आणि एक कुत्रा, दोघं एकमेकांना असं पाठीला पाठ लावून असे शांत बसलेत. तर ते तिथे एक आजोबा होते, त्यांनी सांगितलं तो कुत्रा त्या सशाच्या जवळ, तर मालक सोडून, जे मालक म्हणजे ते पण घरातले दोघं तिघं सोडून बाकी कोणी जवळ गेलं तर तो डायरेक्ट अंगावर धावून जातो. आणि तो ससा, तो कुत्रा नसेल, तो कुत्रा नसेल तर तो इकडे तिकडे फिरत आहे. तो ससा जो मेक शुअर की आजूबाजूला माझा बॉडीगार्ड आहे. आणि अक्षरशः मी बघितलं त्याच्यात की मी म्हणजे जरा थोडं जवळ जायचा प्रयत्न केल्यानंतर तो गुरगुरायला लागला, थांबलो. मग ते दादा आले, त्या दादाने त्या सशाला उचललं, ज्यांना हक्क होता उचलायचा. तर ते प्रॉपर तसे जे गार्ड डॉग असतात ना, तसे त्या सशाकडे बघत 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 बघत, अरे म्हटलं काय कमाल फ्रेंडशिप आहे. म्हटलं योग असं होतं की फ्रेंडशिप डेच्या दिवशीच ते असं काहीतरी बघायला मिळालं. आणि तो फोटोज मी त्यांचा बऱ्याचदा सोशल मीडियावर आणि फ्रेंडशिप डेसाठी मी टाकतो. खूप छान मैत्री ती बघायला मिळते त्याच्यात. हा फोटो माझ्यासाठी फार खास आहे. त्याचं कारण आजूबाजूचे भरपूर डोंगर फिरत होतो, पण ना टकारा दरवेळी राहत होता. ते ना घर की मुर्गी दाल बरोबर तसं व्हायचं की अरे हा कधीही करता येईल, हा कंटाळा आला की करता येईल. पण एक्झॅक्ट उलट आहे. बाकी डोंगरांना जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा थोडासा जास्तीच वेळ टकारायला लागतो, कारण वाट सरळसोट नाही आहे, खूप फिरून 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 वाट आहे. त्याच्यात झालं असं होतं की एक दादा जे माझ्यासोबत येणार होते वाट दाखवायला, त्यांना जमलं नाही यायला, त्यांच्याकडे घरी काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे. तर असं होतं की ठीक आहे, मला निदान इथला भूगोल सगळा माहिती आहे की कुठल्या दिशेला काय आहे माहिती आहे, कुठल्या दिशेला गाव आहे इथपर्यंत सगळं माहिती आहे, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे म्हटलं प्रयत्न करून बघायला हरकत नाही आहे. किल्ला असेल तर ठीक आहे, पण नुसताच डोंगर ज्याला थोडा क्लाइंब पण आहे. वर गेलो, एक दोन ठिकाणी थोडंसं धडपडावं लागलं, पण वर पोचलो. वर पोचल्यानंतर साल्हेर सालोटाचा जो अँगल दिसला ना, किंवा साल्हेर जो भव्य दिसत होता, हे एक 5-10 मिनटं तर हे डोक्यात पण नाही की मला याचा फोटो काढायचा आहे. एक उन्हात मी मांडी घालून खाली बसलो होतो. होतं ते कधी कधी काही गोष्टींकडे, म्हणजे कोकण कड्यावर गेल्यावर किंवा संजीवनी बघितल्यावर अचानक हे जे असं एक अचानक हे अरे हे काय पडलं पेपरमध्ये. सो अशा प्रकारे हे तिथेही ती एक भावना होती. पुढे बराच वेळ असं आलं की अरे हा आता खाली उतरायचे, हे उन्हाने जाणीव करून दिली. साल्हेर आणि तिरंगा हे एक आणखी एक माझं आवडीचं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे साधारण 2016चे, हा फोटो 2016चा आहे. 14 ऑगस्टला मी वरती गडावर जाऊन राहिलो होतो. तिथे ना काही वेळा ते गुरं बांधतात. एका बाजूला पूर्ण गुरं होती, दुसऱ्या बाजूला टेंट वगैरे असं काही प्रकार होता. कॅरीमॅट होती, स्लिपिंग बॅग, तसंच झोपलो. खाली उतरायचं होतं, पण प्रॉब्लेम असा होता की धुकं होतं खूप. आणि म्हटलं गडावर एकटं राहण्यात तसं काही, आधी पण राहिलो होतो बऱ्याचशा किल्ल्यांवर एकटा राहिलेलो आहे, कोकण कड्यावर एकदा एकटा राहिलेलो आहे. त्यामुळे
तो एक होता कुठेतरी कॉन्फिडन्स की हा राहू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला तोपर्यंत माहिती नव्हतं की साल्हेरला तिरंगा फडकवला जातो हे मला माहिती नव्हतं. त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरलो त्यावेळी पूर्ण अशी ढगांची चादर होती. खालचा टप्पा पूर्ण क्लिअर होता जिथे न फोटो काढला तिथे. वरती मात्र काही दिसत नव्हतं आणि इथून एका बाजूला तिरंगा आणि त्याच्या मागे टकार, म्हणजे एक अखंड एक असा तो पॅनोरामा होता जो एका क्लिकमध्ये तर शक्यच नव्हता. आणि त्याच्याही पेक्षा जास्त तो फोटोपेक्षा ते डोळ्यात साठवण्याची ती गोष्ट होती. एका बाजूला तो मस्त मोठा शैलगडा किंवा स्कंदगडा म्हणतात त्याला आणि एका बाजूला तिरंगा. कॉम्बिनेशन खूप भन्नाट होतं माझ्यासाठी. तो एक पहिला अनुभव होता आणि तिथून तो एक कॉन्फिडन्स आला. त्यामुळे पुढे कित्येक रात्री साल्हेरसोबत एकट्याने घालवल्या, सालोट्यावर एकट्याने घालवल्या. पौर्णिमेच्या रात्री साल्हेर बघण्याचं किंवा जगण्याचं सुख दुसरं कशातही नाही. कारण एकमेव असं आहे की तुम्हाला एक पठार मिळतं बघायला, त्यात गंगासागराचं पाणी आहे, चांदणं असेल तर त्यात ते चमकतं. ते एक वेगळीच दुनिया आहे ती. एक थोडंसं एक पांढरट निळसर असं एक छान एक वेगळं जग तयार होतं. आपण बऱ्याच वेळा साल्हेरचा विषय काढलेला आहे. साल्हेर ज्या वेळा विषय निघतो तेव्हा साल्हेरची लढाई हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तो वगळून आपल्याला चालणार नाही. त्याबद्दल काय सांगशील? 1671चं हे युद्ध आहे. त्याचं थोडी पार्श्वभूमी बघितली तर मराठ्यांनी जालनापूर लुटून येताना महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं की तुम्ही हा प्रदेश ताब्यात घ्या, बागलाण बाजूचा. साल्हेर मराठ्यांच्या ताब्यात आला हे वरती औरंगजेबाला पटण्यासारखं नव्हतंच, कारण अर्थात दुःखद आहे ना, कारण आजूबाजूचा सगळा प्रदेश माझा आहे पण याच्यावर लक्ष ठेवणारी जागाही माझ्याकडे नाहीये. आणि गुलशनाबाद हे फार महत्वाचं ठाणं होतं मुघलांचं. ते किंवा मुघलांकडे असल्यामुळे मुघलांना तो किल्ला घेणं फार महत्वाचं होतं. दिलेर खान, बहादूर खान यांनी साल्हेरला वेढाला दिलेला आहे. तर बहादूर खान कोकलताश म्हणजे बादशाचा दूध भाऊ, हा दिलेर खान म्हणजे हाच याने पुरंदरला वेढाला दिला होता. सो अशा मोठ्या मगरमिठीत साल्हेर सापडला होता. महाराजांनी त्यांनी मोरोपंतांना पत्र लिहिलं, त्यातले की तुम्ही सीताबीने वरघाटे साल्हेरीस जावे, कोकणात असावेत, ते तुम्ही साल्हेरीला जावं, खानाचा पाडाव करावा असं एक पत्र लिहिलं. तसंच एक पत्र त्यांनी प्रतापरावांनाही पाठवलं. प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे हे साल्हेरजवळ आले. तिथे त्यांनी त्या फौजांमध्ये विभागणी केली. तिथली एक फौज ही साल्हेरच्या दक्षिणेने म्हणजे घुसणीच्या घाटाने वर जाईल आणि एक साल्हेरच्या पश्चिमेकडून म्हणजे कापशीबारी म्हणतो आपण त्याला, जे ज्यावेळी आपण अर्जुन सागर क्रॉस करून येतो, गोलवडचा घाट क्रॉस करून येतो, त्यावेळी जिथून पहिल्यांदा आपल्याला खिंड आणि समोर साल्हेर दिसतो ती खिंड म्हणजे कापशीबारी. सो त्या कापशीबारीच्या बाजूने मोरोपंतांचं सैन्य येईल अशी ती रचना होती. आता पहिल्या तुकडीचं काम जे होतं ते फक्त जाऊन चिथावणी द्यायची. आता साल्हेरची एक मजा अशी आहे ना, आपण कोठ्यावरून बघितलं मध्ये जी मगरबारी लागते त्या मगरबारीची तो खूप चिंचोळा भाग आहे, तिथे तुमचा वेढा स्ट्रॉंग असू शकत नाही. दुसरी गोष्ट, साल्हेरला पूर्ण वेढा घालता येत नाही, त्याला इंग्रजी यू आकारासारखाच फार तर वेढा घालता येईल. त्यामुळे मराठ्यांनी दक्षिणेकडून येऊन अचानक वेढ्यावर हल्ला केला आणि मराठे उत्तरेकडे पळायला लागले, म्हणजे या चिकारबारीकडून मुल्हेरच्या दिशेने. आता चालू युद्धात अचानक मराठे पळायला लागलेत, मुघलांना एकदम अरे आपल्यासाठी एकदम चांगला पेपर आला हा, तर मुघल मराठ्यांच्या पाठलागावर निघाले. त्याच्यात झालं काय, वेढा कुमकुवत झाला. हे मराठा पुढे मुघल मागे, या याच्यातच अचानकच काही अंतर गेल्यानंतर मराठे वळाले. याच वेळी मराठ्यांची एक दुसरी राखीव तुकडी मुघलांच्या वर मागून तुटून येऊन पडली. अडकीतच सुपारी अडकते तसे मुघल अडकले. हा सिलेबस नव्हताच ना, हा कुठला पेपर आला अचानक, त्यांना तेच कन्फ्युज झालं की हे का आता तर चालले होते गप, आता परत का आलेत. याच वेळी उरलेला जो वेढा होता याच्यावर मोरोपंतांनी हल्ला केला आणि जी काही उरली सुरली जी त्यांची जी काही फौज होती ती सहज संपवली. याच्यातून बरंच द्रव्य किंवा बऱ्याच अर्थाने मराठ्यांना सोनं नाणं किंवा द्रव्य प्राप्त झालं. पण हे युद्ध होतं ना, याचं वर्णन जर बघितलं, सभासद बकरीतलं पण वर्णन आहे की 10,000 वर्षात अशा पद्धतीचं रण नाही झालंय. साधारण 4 कोस औरस चौरस, आपला कोण परका कोण हे कळत नाहीये, एवढी धूळ उडते तिथे. ह्या सगळ्यात फक्त एकच जे गालबोट लागलं ते म्हणजे सूर्याजीराव काकडे हे महाराजांचे सवंगडी, त्यांचं ते निधन झालं. हे विचार करणारी गोष्ट आहे की बारामती जवळच्या एका गावातला एक तरुण बागलाणात मृत्युमुखी पडलाय. ह्या युद्धाचं तसं बघितलं तर एक दूरदृष्टीने पण परिणाम फार जबरदस्त आहेत त्याचे, कारण त्याच्यानंतर साल्हेर परत घेण्याचे प्रयत्न झाले पण सहजासहजी तो गेला नाहीये. औरंगजेब सुद्धा त्याच्यानंतर दिवाणे आममध्ये 3 दिवस आलेला नाहीये. कवी भूषणाचा एक छंद आहे, त्याने ना त्याचं एक खूप छान वर्णन केलं.
आधी अर्थ सांगतो तो काय म्हणतो. भूषण म्हणतो दिलेर खान हतबल झालाय, बहादूर खान पण दिगंमूढ झालाय. का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या क्रोधाने साल्हेरजवळ जे युद्ध केलंय ते बघून तिथे शत्रूचं पूर्ण त्या युद्धात निर्दालन झालंय. मुंडक्यांचे रास पडली आहे, त्यानंतर धड शिर नसलेली धड फक्त घोड्यावर इकडे तिकडे पळत आहेत, ती पण त्या रक्तामांसाच्या चिखलात पडत आहेत. आणि हे सगळं ज्यावेळी वृत्त दिल्लीला समजलं त्यावेळी औरंगजेबच हतबल झाला, की त्याच्यातलीच ताकद निघून गेली आहे. तर भूषण म्हणतो गतबल खान दलेल हुव खान बहादूर मुद्ध शिवसर्जासल हेर ढिग क्रुद्धद्धरिकीय युद्ध क्रुद्धद्धरिकीय युद्धद्धरेरी अद्दद्धरिकरी मुंडट डुरतई रुंडट डुकरत उंडट डुकबरी खेदित दरबर छेदित दयकरी मेदित दली दल जंगत जतीसुनी रंगक गती औरंगक गतबल. हे इतकं मी भूषण लिहिण्याच्या बाबतीत हात मागे नाही घेत, तो एकदम बन्नट लिहितो. म्हणजे औरंगजेबावरचे वगैरे त्याचे एक फार छंद भारी लिहिलेले आहेत त्याने त्याच्यात. तर ह्या वर्णनातून आपल्याला कळतं की ते युद्धाची ग्रॅव्हिटी काय होती. म्हणजे दरवेळी आपण म्हणतो की मराठे गनिमी काव्यानेच लढलेत, या युद्धात दाखवून दिले ना की आम्ही ओपन फील्ड बॅटल्सही तेवढ्याच ताकदीने करू शकतो. पूर्ण आलम दुनियेला त्यांनी ठणकावून सांगितलंय. त्यामुळे साल्हेरचं युद्ध हे सर्व अर्थाने फार महत्त्वाचं युद्ध ठरतं आपल्याला. हां, साल्हेरवरून आपण मुल्हेरकडे येऊया. मुल्हेरमध्ये असं म्हणतात मुल्हेर मूठ, जी तलवारीची मूठ आहे ती फार प्रसिद्ध आहे, आणि मुल्हेर बाजारपेठ, त्याबद्दल काय सांगशील? मुल्हेरचं ना एक वैशिष्ट्य असं आहे की फक्त तलवारीची मूठ म्हणजे अर्थात हे फार वेगळा प्रकार आहेच, पण मुल्हेरला अशा बऱ्याच इतर गोष्टींचं पण आपल्याला आहेत. मुल्हेरी दागिने पण आहेत काही. अच्छा. हां. ठुशी वगैरे, मुल्हेरी ठुशी पण असते. किंवा या भागात जर बघितलं तर उत्सवांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर मुल्हेरची रासक्रीडा ही भयंकर प्रसिद्ध आहे. म्हणजे मलाही माहीत नव्हतं की एवढं, कारण खूप लांबून लांबून लोक येतात तिथे ती बघायला. तर आता आपण टप्प्याटप्प्यानं की मुल्हेरचं काय एवढं हे आहे. मुल्हेर मूठ, मुल्हेर मुठीची जर एक साधारण हे बघितलं ना आपण तर आपल्या नॉर्मल नॉर्मल मुठीसारखीच तलवारीची मूठ आहे. थोडीशी अजून ती सुबक आहे, कोरीव आहे ती थोडी. ज्यावेळी मी आपले उद्धव महाराज जे आहेत सो त्यांच्या इथे असाच एकदा विषय निघाला होता पंडित काकांच्या घरी. एकदा बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मुल्हेर मूठ वेगळी करण्याचं हे कारण काय आहे, तर तिची पकड जी आहे ती नॉर्मल तलवारीपेक्षा वेगळी आहे. आता वेगळी कशी हे मी नाही सांगू शकत, कारण माझा शस्त्रास्त्रांवरचा तेवढा अभ्यास नाही आहे. पण त्यांनी जे सांगितलं की पकड थोडीशी वेगळी आहे ती, आणि नॉर्मल याच्यापेक्षा थोडीशी जाड आहे मधल्या भागात, तर तुम्हाला ग्रिप चांगली येते. रासक्रीडेबद्दल मी जसं म्हटलं की इथे फार लांबून लांबून येतात. इथल्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य म्हणजे मुल्हेर ही पूर्वी बाजारपेठ होती, आणि आजही त्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत जर बघितलं तर सर्वात मोठी बाजारपेठ ती आहे. म्हणजे छोटं उदाहरण देतो, पहिला पेट्रोल पंप मुल्हेरला आला. हो. म्हणजे अगदी बेसिक ह्याच्यात सांगायचं झालं. मुल्हेर हे असं गाव आहे की जिथे सर्व जाती जमातीतले आपल्याला लोक बघायला मिळतात. मुल्हेरजवळ अत्यंत सुंदर बारव आहे, 4 मजली बारव आहे ती. भरपूर जसं म्हटलं ना मग अशी मुल्हेर आपण फक्त वरती बघतो, मुल्हेर फक्त वरती नाही, मुल्हेर आजूबाजूला पसरलेलं आहे. तुम्ही जेवढं बघाल तिथे तेवढं कमी. ते मुल्हेर उतरताना खाली आपण जे उजव्या त्याला जर शेत लागतं तर शेतात सुद्धा मशिदीचा अवशेष आहे. समोरच्या बाजूला तुम्हाला जर त्याचं एक छोटीशी टेकडी दिसते, टेकडीवर पण चौकीचा अवशेष आहे. सो बघाल तेवढं मुल्हेर कमीच पडतं. हे जे सेगमेंट आहे ह्याच्यामध्ये काही लॉजिक नाही, कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी फक्त एक वेगळा विषय आहे, जर तरची गोष्ट. ओके, जर तुला बागलांमधील एका विशिष्ट काळात जाऊन तो काळ अनुभवायचा आहे, बघायचा आहे फक्त जाऊन, तर कोणता काळ असेल? आपल्याकडे जसं म्हटलं की पहिला लिखित जे आहे आपल्याकडे की जे 1340मध्ये पहिला उल्लेख मिळतो की मानदेव नावाच्या राजाने महेश नावाच्या राजाकडनं जिंकून घेतला. मला त्याच्या पूर्वीचा साल्हेर बघायला आवडेल. म्हणजे ज्याच्यावर अवशेष फार नाही आहेत, पण एक त्या मनाने थोडीशी शांतता आहे, आणि मला तो भाग बघायला आवडेल. किंवा त्याच्यानंतर मग मराठ्यांच्या ताब्यात असलेला साल्हेर, मग मला ते जानेवारी 71च्या युद्धाच्या वेळी साल्हेर जगायला किंवा बघायला. जर भूतकाळात जाऊन एखाद्या राजाला किंवा तिथल्या सरदाराला भेटायची जर संधी मिळाली तर कोणाला भेटशील? मला ना दिलेर खानाला भेटायची. म्हणजे का तर पुरंदरच्या तहामध्ये याने तसं बघितलं तर बरेच शेखी मिरवली होती. त्याची जी शेखी मराठ्यांनी इथे जी जिरवली आहे ते त्याच्यासाठी बरेचसे मुघल सरदार आहेत त्याच्यात लिस्टमध्ये भरपूर आहेत, पण साल्हेरच्या जर दृष्टीने बघितलं तर नक्कीच त्याला भेटायला आवडेल. मग अशी जसं असं म्हणलं की एखादा काळ अनुभव असा वाटलं, तर यावेळेस एखादा जर प्रसंग तुला बघायचा आहे, म्हणजे हा प्रसंग त्यावेळेस घडलाय, तो प्रसंग तुला जर बघायचा असेल तर कोणता बघशील? म्हणजे मगाशी आपण लढाईबद्दलही केलंच, पण आणखी एक म्हणजे मला मांगीतुंगीच्या लेणी ज्या कोरल्या जात होत्या तो एक काळ बघायला आवडेल. म्हणजे त्या काळात जाऊन जी माझ्या डोळ्यासमोर त्या गोष्टी घडत आहेत
तर ते बघायला नक्कीच आवडेल. एक शेवटचा प्रश्न आहे याच्यामधला, महाराष्ट्र सरकारमध्ये जर मंत्री बनण्याची संधी मिळाली तर कुठला मंत्रीपद घेशील? प्रश्नाचं उत्तर तुलाही माहिती आहे. पर्यटन. काय सुधारणा करता येतील? कितपत पर्यटन आहे म्हणजे बागलांमधलं आपण जेवढं म्हणतो की टुरिस्ट किंवा ट्रेकर लोक आपल्याकडे जेवढे जातात किंवा निसर्ग सौंदर्याने भरभरलेलं आहे, तर असं वाटतं की ह्या भागात अजून खूप होऊ शकतं का, असं तुला वाटतं का? नक्कीच. पण काय आहे ना, आपल्याकडे दुर्दैवाने गर्दी वाढली की त्या जागेचं सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली बरेच विचित्र चाळे होतात. तिथेही प्रयत्न होत आहेत, नाही असं नाही. म्हणजे आता तिथे जवळ जर ना, तर आता ह्या भागात आपल्याला गिधाडं भरपूर बघायला मिळतात. जसं म्हटलं की आपण बागलान जेवढं बोलू ना, जेवढं उकरून काढू तेवढं ते मोठं मोठंच आहे ते. तर इथे गिधाडाचं एक मस्तपैकी साधारण एक 20-25 फुटाचं एक शिल्प त्या खाकराड घाटाच्या वरती लावलेलं आहे. अच्छा. तिथे त्यांनी ती तशी व्यवस्था छान केलेली आहे की फॅमिलीतले लोक येतील, एक सहपरिवार येतील, त्यांना एक समोर एक नजारा बघायला मिळेल. बसायची वगैरे व्यवस्था छान त्यांनी केलेली आहे, बाकडी वगैरे टाकलेली आहे तिथे. सो अशा प्रकारे केलेलं आहे. पण हे प्रत्येक ठिकाणी करायची गरज नाही आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त काय करू शकतो की जसं आता साल्हेर सालोडा किंवा मुल्लेर मोरारगड हे त्यातल्या त्यात ही नोंद नावं आहेत की ज्यामुळे इथे ट्रेकर्स येत आहेत, लोक येत आहेत. ह्याच पद्धतीने न्हावीगड झाला, भिलाई झाला, प्रेमगिरी झाला, त्यानंतर पिंपळा झाला. या किल्ल्यांचा पण विकास व्हायला पाहिजे. म्हणजे इथेही जर आपण काही कामं केली व्यवस्थित उत्खननाची वगैरे, तर इथे अजून चांगले अवशेष आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे आपला अजून छोटं एक दोन उदाहरणं देतो की जसं आपण डेरमाळ पेसोळकडे जातो, 180 ते 185 पाण्याची टाकी एकाच किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळतात. हे असे किल्ले आहेत कारण तिकडे पावसाचं हे प्रमाण कमी आहे. असाच अजून एक छोटा किल्ला आहे दुंधा, त्याच्यावर पाण्याची टाकी, पाय टाकले की पाण्याचं टाकं. ठीक आहे. ह्या किल्ल्यांच्या आजूबाजूला किंवा हे जे किल्ले आहेत यांच्या आपण जर संवर्धनाकडे जर आपण काही लक्ष देऊ शकलो किंवा अजमेरा झाला, करा झाला, कारण हे किल्ले अजून मेनस्ट्रीममध्ये आलेलेच नाही आहेत. लोकांपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत अजून हे किल्ले. हे सोडून सुद्धा अजून बरेचसे किल्ले किंवा डोंगर आहेत की जिथे बरेचसे अवशेष बघायला मिळतात. उदाहरणार्थ फोफीर नावाचा एक डोंगर आहे धुंदेश्वर रांगेत, त्याच्यावर पायऱ्या वगैरे वरती एक छोटंसं शिवलिंगाचं आहे. किंवा एक इंद्रवळ नावाचा एक डोंगर आहे, त्याच्यावर भलं मोठं टाक आहे पाण्याचं वरती, पण तो किल्ला नाही आहे कारण ते फक्त एक पाण्याचा टाक आहे. वरती एक देवाचं स्थान आहे आणि हे आहे. सो अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा इथे होणारे, जसं मी राजक्रीडा म्हटलं तसंच एक डोंगरा देवाचा एक उत्सव असतो किंवा असे एक वेगळे उत्सव आहे तिथले. त्या उत्सवांना प्रमोट करण्यासाठी आपल्याला जर काही करता आलं, इथले जे आदिवासी लोक आहेत यांना आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे काही आपण करू शकतो ते नक्कीच म्हणजे या पर्यटन विभागाकडनं होऊ शकतं. आणि तेवढ्या ताकदीच्या गोष्टी आहेत इथे. म्हणजे आता जर एक रिसेंट आपण उदाहरण बघितलं, जव्हार खूप छान पद्धतीने आता पुढे येत आहे टुरिझमसाठी डेव्हलप होत आहे. आपण ना जर कधी सेलबर्तली चिवटीबारी बघितली ना, तर ही तेवढ्याच तोडीची येते. किंवा आपण जर इकडे झाड वगैरे जर बाजू बघितली बागलांमधली, म्हणजे शेंदवड आणि पिळगाडाच्या मधला जो भाग आहे हा तेवढाच सुंदर आहे. पण परत जसं मी म्हटलं की ज्यावेळी टुरिझम वाढतं, रिस्पॉन्सिबिलिटी आपली वाढते. कारण आत्ता तिथे मी बघितलं तर कुठेही कचऱ्याचा साधा कळही नव्हता. तो काही दिवसांतर तिथे दिसू नये, म्हणजे याच कधी कधी घाबरून ना आपण, माझ्या बाबतीत तरी होतं बऱ्याचदा की इच्छा असते पण सोशल मीडियावर फोटो टाकत नाही. किंवा मग ते फोटो टाकतो ज्याला माहिती की ह्याला ग्लॅमर नाही आहे, हे जरी दिसायला फोटोत भारी असलं तरी तिथे गेल्यानंतर लोक त्यांना फार काही त्यातनं काही असं जॉ ड्रॉपिंग काही मिळणार नाही आहे. मग तसंच फक्त मग टाकावं लागतं. तर मग आपल्याला ह्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करता येतील की एक पर्यटन वाढावं तिथलं म्हणून. आत्ता बोलताना डोंगरा देवाच्या उत्सवाबद्दल बोललास की त्याचा प्रसार करता येईल, त्याच्याबद्दल काय सांगशील? एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की जसं म्हटलं की इथे सगळे आदिवासी आहेत, हे निसर्गाची पूजा करतात, निसर्ग पूजक आहेत. तर आता डोंगरात एक पडलेला खड्डा, पाण्यामुळे वगैरे डोंगरात एक खड्डा पडतो जसं फोटोत दिसतं तसा. तर इथे ह्याची आता त्यांनी एक प्रथा केली की डोंगराचा उत्सव साधारण डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान होतो. तर त्याच्यापूर्वी उत्सवाच्या एक 15 दिवस आधी जो व्यक्ती पूजा करायला जाणार आहे मुख्य आहे तो उपवास करतो, तो घराच्या बाहेर थांबतो. त्यानंतर तो त्याचं जेवण वगैरे त्याचं तो स्वतः बनवतो. त्याची एक काय म्हणू आपण, एक नित्य साधना त्याच्यासाठी नेमून दिलेली आहे, तो ती फॉलो करतो. त्याच्यानंतर संबंध घर
उत्सवाला आता हे जे आहेत हे जवळपास प्रत्येक डोंगरात अशा प्रकारचं विवर आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे अगदी जर तुम्ही आपण परत नांदोरीवरून आपण ज्यावेळी अभोण्याकडे जातो, म्हणजे मोहनदारच्या बाजूला जो डोंगर आहे कातळ्या, त्या कातळ्या डोंगरात पण अशा प्रकारचा आपला डोंगर देव आहे. किंवा तुमच्या वगैरे जर बऱ्याच जणांनी जर कोणी शोध कादंबरी वाचली असेल तर शोधचा शेवट जिथे होतो अचलाच्या बाजूला, सो तिथे सुद्धा त्यांनी त्या डोंगराच्या उत्सवाचंच वर्णन केलंय. आता ह्याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय, तर माझं शिक्षण किंवा लहानपण सगळं कोकणात गेलं. तर सिंधुदुर्गामध्ये ना मी गावपळणाचे कॉन्सेप्ट बघायचो, की संबंध गाव हे गावाच्या वेशीच्या बाहेर येऊन थांबायचं. अशाच प्रकारची गावपळण ही या काही गावांमध्ये डोंगरादेवाच्या उत्सवाच्या दरम्यान होते. सो हे एक मला एक युनिक एक साधर्म्य दोन संस्कृतीला आपल्याला मला बघायला मिळालं. जाताना वरती हे लोक खोबरं असेल किंवा सोबत नेलेला प्रसाद आहे हा जंगलात इकडे तिकडे टाकत जातात. मी विचारलं त्यांना की असं हे करण्यामागचं कारण काय, तर म्हणाले की ठीक आहे वरती डोंगरादेव आहे, पण मग डोंगरादेवासोबत कोण कोण आहेत, मग जंगलातले प्राणी आहेत, मग मुंग्या आहेत, इव्हन किड्या आहेत, मग त्यांच्यासाठी आहे. मग मी असं जनरल म्हटलं मग इथं तर बिबट्या वगैरे पण त्यांच्यासाठी म्हणजे बिबट्या वगैरे ह्याच प्राण्यांना खाणार आहेत ना म्हणे. मग आपण बिबट्याला काही देऊ शकत नाही, तर आपण ह्या प्राण्यांना देऊ. ती जी भावना जी आहे ना की म्हणजे जी पूर्ण एक अन्न साखळी व्यवस्थित मेंटेन करायची, ती खूप छान वाटली मला आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने ती खूप प्रकर्षाने मला जाणवली. खूप खूप धन्यवाद. बागलाण हा विषय फक्त बघण्याचा नसून अनुभवण्याचा सुद्धा आहे. ह्या पॉडकास्टबद्दल आलास, एका कॉलवरती आलास, एका मेसेजवर, आपण फोनवर पण नाही बोललो. तर धन्यवाद. तर ह्या पॉडकास्टबद्दल आल्याबद्दल आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे, अगदी छोटंसं आहे, तू गोड मानून घे. अरे बस का, थँक्यू सो मच.